गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी भूषण गावडे स्वागत करतो #वॅकेशन एप्रिलच्या नवीन अष्टविनायक या दर्शन प्रवासामध्ये. मंडळी, मागे बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की भूषण भाऊ फक्त एकदा आम्हाला परवडेल अशी अष्टविनायक यात्रा नक्की घडवा. फायनली वेट इज ओव्हर आणि आपली ड्रीम जर्नी पूर्ण होणार अष्टविनायक यात्रेची, तेही महाराष्ट्राची लोकवाहिनी आपल्या लाडक्या लालपरी एसटी बसने. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी संगीत तीर्थाटन योजनेअंतर्गत आपली संपूर्ण अष्टविनायक दर्शन प्रवास होणार आहे. या प्रवासामधून एकूण तिकीट भाडे किती ते तुम्हाला पुढे सांगेनच, कारण या संपूर्ण पॅकेजमध्ये राहण्याची उत्तम सोय तर आहेच, पण त्यासोबत चहा, नाश्ता, जेवण अतिशय उत्तम सुविधा या पॅकेजमधून मिळेल. आता जे काय असेल ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल तिकीट भाडेबद्दल, कारण पुरुषांसाठी, महिलांसाठी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम की उत्तम परवडणारी अष्टविनायक यात्रा संपूर्ण माहिती दिली जाईल. तर तुम्हाला काय करायचंय, येत्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुमच्या लाडक्या भूषण सोबत संपूर्ण अष्टविनायक दर्शन प्रवास एन्जॉय करायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत एसटी संगीत तीर्थाटन संपूर्ण महाराष्ट्रात करता येणार आहे. त्याची सुरुवात गणरायाच्या दर्शनाने होत अष्टविनायक यात्रा सुरू होत आहे. एकूण 2 दिवस 1 रात्र अशी आपली संपूर्ण अष्टविनायक दर्शन यात्रा पूर्ण होणार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वांना शुभ सकाळ, शुभ प्रभात. सध्या मी आहे पुणे विभागातील नवीन छत्रपती शिवाजी महाराज नगर एसटी बस स्थानकामध्ये, कारण येथूनच आपल्या अष्टविनायक यात्रेला प्रारंभ होणार. या यात्रेसाठी फक्त 3,500 रुपये भरून अष्टविनायक यात्रा करता येईल, ज्यात राहण्याची, खाण्याची उत्तम सुविधा आहे. चहा, नाश्ता, जेवण, त्यासोबत सरप्राइझिंग किट या सर्व बाबी समाविष्ट आहेत. एसटीच्या सवलतीप्रमाणे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांना 3,500 रुपयांमध्ये विशेष सवलत आहे. आता त्यांचे तिकीट भाडे नेमके किती ते आपण पुढे पाहूया. तर सकाळी 7 वाजता सुटणारी आपली अष्टविनायक दर्शन बस पूर्णपणे तयार आहे. अष्टविनायक दर्शन मोरगाव, सिद्धटेक, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, पाली आणि लास्ट महड. ओम गणेशाय नमः. एक नंबर काम झालंय, एक नंबर. असं वाटतं की आपण प्रत्यक्षात लक्झरी बसून प्रवास करतोय, कारण लाल रंगाचा वरून जो कवर दिलाय ना, बॅच कवर, अतिशय उठून दिसतोय आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये. आणि आपली एस टी महामंडळाची नवीनच BS6 वाली लालपरी 3x2 कॉम्बिनेशनवाली नाही, 2x2 कॉम्बिनेशनची एस टी संगीत तीर्थाटन योजनेअंतर्गतची अष्टविनायकची दुसरी फेरी मागच्या महिन्यात दिनांक 6 मार्च आणि 7 मार्च या 2 दिवशी अगदी यशस्वीपणे संपूर्ण यात्रा पार पडली. अष्टविनायकची 2 दिवस 1 रात्र. तेव्हा मला काही येता आलं नाही, कारण शिमग्यासाठी गावात गेलं होतं. पण आता मात्र संधी चुकवता कामा नये, कारण दिनांक 4 आणि 5 एप्रिल या 2 दिवशी आपली अष्टविनायक दर्शन यात्रा पार पडणार आहे. आज शनिवार 4 तारीख, उद्या आहे संकष्टी 5 एप्रिल 2026. नमस्कार, माझं नाव रोहित धेंडे आणि एस टी महामंडळाने 23 जानेवारी 2026 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एस टी संगीत तीर्थाटन योजना जाहीर केली. आणि त्या अंतर्गतच आपण एस टीची जी अष्टविनायकची जी ट्रिप आहे, ज्याला आपण पॅकेज टूर म्हणू शकतो, ती आपण एस टी प्रेमी आणि एस टी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने राबवतोय. स्वारगेट आणि शिवाजीनगरच्या गाड्या आता सुरू झाल्यात पर्यटनाच्या. तर आपण एस टीचा MSRTC पर्यटन नावाने एक फेसबुकला हे केलं आहे, पेज ओपन केलं आहे. ते माझ्याच नावाने मी केलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी जे फेसबुकला आहेत, जे कोणी फेसबुकला आहेत, त्यांनी फक्त त्याला जॉईन व्हा. ह्या सांगण्यासाठी मी आलो, की माझी ड्युटी आत्ता इथं चालू आहे कॅशला. पण तुम्हाला सगळ्या सहलींची माहिती, स्वारगेट, शिवाजीनगर असो नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही असो, एकदा तुम्ही जॉईन झाला म्हणजे तुमचे नंबर माझ्याकडे नसतायत. पण फेसबुकला तुम्ही असले तर त्या सोशल मीडियावर जे काय आपण ग्रुपला माहिती देऊ पर्यटनाच्या विषयाची, सहलीची, ती तुम्हाला मिळाली जाईल. आणि इथून पुढे 3-4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष जे काही लोक त्याच्यात जमले जातील त्यांना ही माहिती कायम स्वरूपी मिळेल. टाइम झालाय सकाळचे 7:30, 7:36 आणि आपले सर्व प्रवासी ऑनबोर्ड झाले आहेत अष्टविनायक यात्रेसाठी. संपूर्ण बस आपली चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हुंदीर मामा की खाण्यापिण्याची होणार. रोहित देंदे या टूरचे टीम लीडर आणि मुख्य टूर मॅनेजर. सकाळी 7:30 आपल्या यात्रा प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला छानपैकी ब्रीफिंग करून कुठे आणि कसे जाणार
या बाबतीत प्रवाशांना माहिती दिली गेली। या टूरद्वारे प्रवास केला तर प्रवासी वर्गांना सरप्राईज किट या दिले जातात, ज्यामध्ये शॉपिंग करिता एक मोठी पिशवी सोबत साईड बॅग, टॉयलेटरी किट, टोपी, आयडेंटिटी कार्ड आणि एसटी संगीत तीर्थाटनचा प्रत्येक बॅच हा प्रवाशांना दिला जातो। माहितीपूर्ण गोष्टीसाठी या योजनेअंतर्गत एक पुस्तक दिले जाते। अष्टविनायक यात्रा का करावी, कोणी करावी, त्याचे महत्व काय, संपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे, जेणेकरून प्रवाशांना पुरेपूर लाभ घेता येईल। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया, गौरी सुतत्मेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया, गौरी सुतत्मेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। तब्बल 2.5 तासांमध्ये 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पहिल्या मानाच्या गणपती स्थानी पोहोचलो आहोत। मोरगावचे श्री मयुरेश्वर देवस्थान। गणपती बाप्पांचे आधी दर्शन करणार आणि मग याच ठिकाणी आपला पहिला सकाळचा नाश्ता पाणी होईल। अष्टविनायकापैकी मोरेश्वर गणपती हा पहिला मानाचा गणपती आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील हे मंदिर गणेश भक्त मोरया गोसावींनी या मयुरेश्वराची आराधना केली। असे म्हणले जाते श्री गणेशाने मोरावर बसून सिंधुरा राक्षसाचा वध केला होता, म्हणूनच या गणपतीला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे म्हणतात। आम्ही गेलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दीचे प्रमाण होते। तासाभरात दर्शन करून प्रवासी वर्ग खुश झाले, पण नाश्ता करून मात्र भरपूर खुश। मोरेश्वराचे दर्शन करून झाल्यास सर्व प्रवासी वर्गांना या ठिकाणी पोटभर सकाळचा नाश्ता दिला जातो, ज्यात गरम गरम कांदे पोहे आणि 1 कप चहा। बरोबर 1.5 तासांमध्ये या ठिकाणी मोरगाव गणपती बाप्पांचे दर्शन झाले, मयुरेश्वर आणि मस्तपैकी पोटभर नाश्ता झाला। आता आपण जाऊ 60 किलोमीटरचा प्रवास करत थेट दुसरं गणपती स्थानी थेऊरच्या चिंतामणीकडे। थेऊरच्या चिंतामणीकडे जाण्यासाठी आता आपली बस युटर्न मारेल थेट शिंदवणे मार्गे थेऊर। टाइम झाले दुपारचे 1 आणि फायनली मोरगाव पासून 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आजच्या आपल्या दर्शन प्रवासातील दुसऱ्या गणपती स्थानी पोहोचलो, थेऊरचा चिंतामणी। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। गुणासूर नावाचा राक्षस कपिल मुनींकडून चिंतामणी नावाचा हिरा चोरला जातो, हे त्यांना समजल्यानंतर गणपतीला आणण्यास सांगितले जाते। गणपती बाप्पांनी गुणासुराचा वध केला आणि कपिल मुनींची चिंता मिटवली। मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडेची आहे। गणेशाच्या दोन्ही डोळ्यात हिरे
आणि लाल मणी दिसून येतात. तब्बल 1.5 तासांचा कालावधी दर्शनासाठी गेला, पण दर्शन मात्र उत्तमच झाले. सर्वांना एकत्र करून गणरायाच्या घोषणा देत पुढील प्रवासाला सुरुवात केली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ठीक दुपारी 2:27 म्हणजे 1 वाजता केली होती तेऊर चिंतामणी गणपती बाप्पांच्या दर्शनाला सुरुवात. बरोबर 1 तास 27 मिनिटं पूर्ण झाली. आता इथून प्रारंभ होतोय तिसऱ्या गणपती स्थानी. इथून 80 किलोमीटर प्रवास आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव अष्टविनायक गणपती स्थान कोणते? सिद्धटेक श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. सिद्धिविनायक गणपती मंदिर हे थेऊर पासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. 2 तासांचा कालावधी हा लागणारच, पण त्या अगोदर दौंडला हॉटेल पॉवर वेज या ठिकाणी जेवणासाठी थांबा असेल. थेऊर पासून निघत फायनली आपण दौंड तालुक्यात प्रवेश केला आहे आणि वाजले बघा दुपारचे 3:54. आपली बस थांबली आहे जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी हॉटेल पॉवर वेज. पाण्याची बॉटल घेऊया, मस्तपैकी फ्रेश होऊ, तोंडावर पाणी मारू आणि जेवणाचा मेनू काय आहे ते आपण पाहून घेऊया. सांगितल्याप्रमाणे जेवण नाश्ता या पॅकेज मध्ये समाविष्ट आहे. जेवणासाठी संपूर्ण शाकाहारी थाळी दिली जाते. वरण भात, शेवभाजी, मिक्स भाजी, रोटी किंवा चपाती, त्यासोबत सलाड, पापड, लोणचे आणि स्वीट मध्ये गुलाबजाम. सर्वांनी मिळून पोटभर या जेवणाचा पुरेपूर लाभ घेतला. मुळात आत्ता जेवण अत्यंत उत्कृष्ट होतं. आपल्याला थोडीशी गर्दी मिळाली, पण आपण इथं थोडंसं उशीर आलो तरी हॉटेलवाल्यांची सर्व्हिस आणि सगळं गरम ताजं अन्न, ज्येष्ठांसाठी अगदी चपातीची व्यवस्था हे पण उत्कृष्ट होतं. एस टीमध्ये आपण ज्या सगळ्या सोयी होत्या आणि रोहित दादांचं मॅनेजमेंट हे पण एकदम वाखाणण्याजोगं आहे. कारण की इतका पण म्हणजे सगळ्या वयोगटातले लोक आहेत, अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं शिवधनुष्य ते केलं आहे, हे वाखाणण्याजोगं आहे. संध्याकाळचे 5:15 वाजले, 5:15 आणि आपण पोहोचलो आजच्या गणपती स्थानापैकी तिसरे गणपती स्थान श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती हा एकमेव उजव्या सोंडेचा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धटेक या भीमा नदी शेजारी मंदिर वसले आहे. या मंदिराची आख्यायिका सांगते, सिद्धटेक येथे भगवान विष्णूंच्या घोर तपश्चर्येने गणपती बाप्पांना प्रसन्न करून सिद्धी प्राप्त केली. सिद्धटेकचे सिद्धिविनायक गणपती मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. 10 मिनिटे, फक्त 10 मिनिटांमध्ये सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे दर्शन झाले. मोरगावला बऱ्यापैकी कालावधी गेला, तेवढं तर 1.5 तास गेला, पण या ठिकाणी सिद्धिविनायकला मात्र 10 मिनिटांमध्ये दर्शन झाले. मोरगाव, सिद्धटेक, थेऊर ही गणपती स्थाने चिंचवड देवस्थान यांच्या अंतर्गत आहेत. सायंकाळी 6 वाजता सिद्धटेक येथून प्रस्थान केले रांजणगाव महागणपती दिशेने. सायंकाळी 7:30 रांजणगावला पोहोचलो. नशीब मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे 40 मिनिटात आमचे दर्शन पूर्ण झाले. भगवान शंकरांनी गणपतीचे स्मरण करून हळदोस घातलेल्या त्रिपुरासूर या राक्षसाचा वध रांजणगाव येथे केला. मंदिराची मूर्ती एकदम तळगरत असून सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. ठीक रात्री 8:30 वाजता फायनली महागणपती रांजणगावचा महागणपती बाप्पांचे दर्शन झाले आहे. आता इथून जाणार मुक्कामी प्रवास थेट लेण्याद्रीसाठी, ते सुद्धा रात्रीचं जेवण आणि रात्रीचं मस्तपैकी आरामदायी मुक्काम. 8 पैकी 4 गणपती बाप्पांचे दर्शन झाले आहे. आता म्हटलं जरा मस्तपैकी गरमागरम गुळाचा चहा पिऊन घेऊ, आणि हो, ही चहा सुद्धा आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. शनिवार दिनांक 4 एप्रिल या दिवशी 4 गणपती स्थानांना आम्ही भेट दिली. उर्वरित 4 हे रविवार
5 एप्रिल या दिवशी होणार. रांजणगाववरून जुन्नर येथील लेण्याद्री दिशेने प्रवासाला सुरुवात झाली. एकूण 85 ते 90 किलोमीटरचा प्रवास रात्री 10:30 वाजता लेण्याद्रीला पोहोचलो. कारण रात्रीचा मुक्काम भक्त निवास मध्ये होणार, पण त्या अगोदर जेवण दिले जाते. रात्री 8:30 वाजता निघालो होतो रांजणगाव इथून आणि बरोबर 80 ते 85 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. फायनली लेण्याद्री गिरिजात्मक मंदिर या ठिकाणी. मंदिर आहे वरच्या बाजूला, म्हणजे डोंगर चढत चढत जावं लागेल. आणि आपण थांबलो रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल गिरिजा इन लेण्याद्री या ठिकाणी येऊन. रात्रीचे जेवण हॉटेल गिरिजा इन मध्ये बुफे स्टाईलने दिले. ज्यांना जितके पाहिजे तेवढेच तुम्ही अन्न घेऊ शकता, पण अनलिमिटेड. गरम गरम पुरी, जिलेबी, बटाटा भाजी, उसळ आणि एक भला मोठा मोदक या सर्वांमुळे रात्रीचे जेवण सुंदर आणि पोटभर झाले. दुपारचं जेवण तर पाहिलं, आता रात्रीचं जेवण पहा. किती सारी क्वांटिटी आहे, तेही अनलिमिटेड. चपाती, पुरी, साधा नॉर्मल भात, पुढे खिचडी, वरण, चना मसाला भाजी, कोशिंबीर, बटाटा भाजी म्हणजे बटाटा सुकी भाजी, पापड, या ठिकाणी स्वीटमध्ये एक मोदक, जिलबी, असा काही संपूर्ण मेनू आहे. फक्त स्वीट सोडलं तर बाकी सगळे आयटम किती का पोटभर खा, अगदी अनलिमिटेड. आपल्या सर्व प्रवाशांनी जेवायला सुरुवात केली आहे. उशीर पण देखील होतोय. आता पटकन पटकन जेवण घेऊन तुम्ही सुद्धा या जेवायला. काय बोलता रोहित भाऊ? दिवसभराचा जो थकवा असतो तो थकवा अशा शुद्ध आणि सात्विक जेवणानेच दूर होतो, यात अजिबात शंका नाही. बरोबर तुम्ही पण या जेवायला. हो, या सर्वांनी या मंडळी आपल्या आजच्या रात्रीच्या प्रवासातील उत्तम की उत्तम जेवण हॉटेल गिरिजा इन. एसटी संगीत तीर्थाटन. आज तीर्थाटनाची 7 एसटीची. या ठिकाणी 2 बॅग्स मिळतात. तुमच्याकडे सामान वगैरे, पाणी बॉटल, जे काय असेल ठेवण्यासाठी, खाऊ पॅकेट्स, प्लस ही पिशवी शॉपिंग करण्यासाठी. या ठिकाणी टॉयलेटरी किट. आणि ह्या टॉयलेटरी किटमध्ये असे काय तुम्हाला मिळतील, ज्यात ब्रश, शॅम्पू, एक साबण, विक्स, चॉकलेट, पावडर, तेल, कोलगेट आणि बाकी इतर गोष्टी मी दाखवल्याच आहेत. हॉटेल गिरिजामध्ये मस्तपैकी रात्रीचं जेवण झालं आणि पुढे शतपावली केली. म्हणजे 100 मीटर पुढे येत भक्तनिवास लागेल, त्या ठिकाणी आमचा स्टे झाला. प्रत्येकाला 4-4 बेड प्रमाणे एक रूम दिली होती, ज्यात टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. या ठिकाणी एकूण 5 बेड आहेत, प्लस एसी सुद्धा. म्हणजे एसी मध्ये उत्तम राहण्याची सोयी सुविधा आहे. शुभ सकाळ मंडळी. लोकेशन श्री लेण्याद्री गणपती देवस्थान यात्री निवास. म्हणजे काल रात्री या ठिकाणी आमचा मुक्काम झाला आणि आता ठीक सकाळी 7 वाजता रवाना होतोय थेट गणपती मंदिरा दिशेने. थोडा पायऱ्या चढावं लागतील, पण पायऱ्या चढून मात्र त्या लेण्यांशेजारी गणपती स्थान आहे. अष्टविनायकातील आपल्या गणपती स्थानाचे 5वे स्थान गिरिजात्मक गणपती बाप्पा. सह्याद्रीच्या डोंगर रांगाने वेढलेल्या लेण्याद्री बुद्ध लेणीमध्ये गणपती स्थान आहे. तेथे पोहोचण्यासाठी तब्बल 350 पायऱ्या चढून वर जावे लागतात. लेण्याद्री गणपती मंदिर हे 7व्या क्रमांकाच्या लेणीत असून तेथे पाषाणात कोरलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे. पायऱ्या चढून वर येण्या जाण्याकरिता 1 तासांचा कालावधी हा पाहिजेच. पण ज्यांना शक्य नाही, गुडघेदुखी असेल, त्याकरिता पालखी सुविधा उपलब्ध आहे. प्रति व्यक्ती 1500 रुपये भरून तुम्ही पालखीत बसून वर जाण्यासाठी किंवा खाली उतरण्यासाठी पुरेपूर वापर करू शकता. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णं पिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि. ठीक सकाळी 7:30ला केली होती. गणपती बाप्पांच्या दर्शनास सुरुवात थेट मुख्य पायरीपासून ते थेट वरती 1 तास लागतो बरोबर येण्या जाण्यापासून. आज गर्दी सकाळ सकाळी कमी होती, त्यामुळे पटकन दर्शन झाले. आता पार्किंगमधून गाडी काढत पुन्हा एकदा आपण जाणार ज्या ठिकाणी काल आपण रात्री जेवलेलो, आज सकाळचा नाश्ता करण्यासाठी. आणि सांगितल्याप्रमाणे हा नाश्ता प्लस आजचे दुपारचं जेवण हे देखील आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. खाऊन पिऊन मस्तपैकी बिनधास्त अनलिमिटेड प्रवास करा आपल्या एसटी संगीत तीर्थाटन.
10 वाजेपर्यंत चहा नाश्ता उरकून आम्ही निघालो 20 किलोमीटर पुढे ओझरच्या विघ्नेश्वराकडे. आम्हाला वाटले गर्दी असेल, पण नाही. 25 ते 30 मिनिटांमध्ये ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन झाले. या मंदिराची आख्यायिका हे सांगते की विघ्नासूर नावाच्या राक्षसासोबत गणपतींनी लढाई करून त्याला पराभूत केले. म्हणजे जे काही विघ्न असेल ते या ठिकाणी मनोभावी सांगितल्यास सर्व काही विघ्न तुमचे निघून जातील. हे विघ्नेश्वरा, हे लंबोदरा, हे गजानना गजानना, पार्वती नंदन पुत्र मोरया गजानना, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शनिवारी दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात. छत्रपती शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथून आणि आताशी वाजले ठीक सकाळचे 10:30. दिनांक 5 एप्रिल 2024. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज संकष्टीच्या दिवशी 2 गणपती बाप्पाचे दर्शन झाले आहे. एकंदरीत आतापर्यंत कालपासून आतापर्यंत 400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आणि या 400 किलोमीटरमध्ये 8 पैकी 6 गणपती बाप्पांचे दर्शन झाले आहे. आता राहिले फक्त 2 रायगड जिल्ह्यातील बल्लाळेश्वर पाली आणि महडचा वरदविनायक. एकदम निवांत शांततेमध्ये खापीत मस्तपैकी आराम करत दर्शन होत आहे. म्हणजे आपल्या या पॅकेजमध्ये राहण्याची खाण्याची तर उत्तम सोय आहे, सोबत दर्शन प्रवासासाठी लागणारा जो कालावधी आहे तो सुद्धा तासाभराच्या आत पूर्ण होतोय. आणि या ठिकाणी पाहू शकता ओझरमधील उकटी नदी, सुशेगात थंड असा वारा सुटलाय. वा भाई वा. अहो मंडळी, तुम्ही गणपती बाप्पांचे घर बसल्या दर्शन घेताय, मग कमेंट करत चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी 3,500 रुपये तिकीट भाडे आहे, पण महिलांसाठी फक्त 3,000 रुपये. तर अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे 75 वर्षांवरील व्यक्तींकरिता 2,500 रुपये तिकीट दर हे अष्टविनायक दर्शनासाठी पूर्ण होते. मी रमेश मरकळे, तळेगाव दाभाडे येथे राहतो. मी टाटा मोटरमध्ये होतो आणि तिथनं मॅनेजर म्हणून रिटायर झालो प्रोडक्शनला. आणि मला रिटायर झाल्यापासून पर्यटनाची इतकी आवड लागली, त्याच्यामुळे मी संबंध भारत देश आणि बरेचसे 15 ते 16 देश फिरून आज अष्टविनायक ट्रिप मी माझ्या एस.टी. महामंडळातर्फे मी करीत आहे. आणि अतिशय उत्कृष्ट सेवा आणि सर्वसामान्यांना परवडणारी अशी ट्रिप आहे. मी मधुकर किसन लोहार. नमस्कार. मी पिंपरी चिंचवड पुणे येथे राहतो. मी पर्यटनासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे ट्रिपला आलेलो आहे. तरी हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचा अतिशय चांगला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अतिशय चांगला आहे. मी मिसेस शैला मधुकर लोहार आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंटमधून रिटायर झालेली ॲज ए ॲडम ऑफिसर पोस्टला होते. परंतु रिटायरमेंटनंतर मी ट्रॅव्हल्सतर्फे अनेक ठिकाणी गेले, म्हणजे लक्झरी बसनी. परंतु हे महाराष्ट्र शासनाची जी ट्रिप आम्ही आता बुक केली आणि इतका जो आनंद झाला आहे की तो पहिल्या ट्रिपपेक्षाही अतिशय सुंदर आहे. आणि फ्युचरमध्ये पण ह्याच्यामध्ये आणखीन जास्त होण्याचं आम्हाला वाटतं आहे, कारण आम्हीच आमचे अनुभव लोकांना आता सांगणार की खूप छान आहे आणि तुम्ही ह्या उपक्रमात सामील व्हा. माझं नाव अलका गोसावी. आम्ही पुण्यावरून आलो, 7 जणी फ्रेंड झालो. ही तुमची बातमी कळाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी यायचं ठरवलं. मग सगळे जमा झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं नव्हतं आमची एवढी छान ट्रिप होईल, एवढं आमचा समाधानी वाटेल. पण सगळं आम्हाला व्यवस्थित भेटलं. सगळं नाश्ता पाणी सगळं घरच्या गाड्यांपेक्षा आम्हाला उत्तम वाटलं. दर्शनं व्यवस्थित झाले. आम्हाला सगळं असंच आनंदात ठेवा, आनंदात घेऊन जात जा, येत जा. आम्हाला एक ट्रिप गणपतीपुळ्याला घेऊन जा. बाकी काही नाही, एवढंच सांगायचं होतं. माझं नाव उषा मारुती शिंदे. माझ्याबरोबर माझे मिस्टर मारुती शिंदे. आमची अष्टविनायक ट्रिप 2 वेळा भरलेले पैसे कॅन्सल झाले. हा योगायोग की पेपरला ॲड आली आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी पैसे भरायला गेलो. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आम्हाला हे झालं की त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्यामुळे 65 वय चालू झाल्यामुळे त्यांचे आणखीन 500 रुपये वाचले. तर असं की आम्ही एस.टीचा बराच वेळा प्रवास केला, पण पहिल्यांदा लालपरीमध्ये हा प्रवास आम्ही एकदम सुखकारक आणि छान झाला. म्हणजे पुढची ट्रिप आम्ही सांगितले की अष्टविनायकची ट्रिप आमची ही योगायोगानेच सुरू झाली आहे आणि इतक्या वर्षाची आमची इच्छा होती ती पण पूर्ण झाली. पण ह्याच्या पुढे आमची 11 मारुती, अजून दत्त परिक्रमा या ट्रिप आम्हाला करायच्या, 3.5 पेटे. तर ती पण आमची इच्छा आहे की आम्ही रोहित दादांना सांगितले की आम्हाला तेवढं कळवत जा म्हणून.
ती पुढची ट्रिप आपण आम्हाला ह्याच्याबरोबर करायची आहे. नमस्कार, माझं नाव रुपाली बोर. मी पुण्यावरून आली आहे. आमचा प्रवास आम्ही 21 वर्ष झालं दोघंही प्रवास करतो एस टीनी. पण आता ह्या नवीन गाड्या आहेत त्या व्यवस्थित आहेत, तर काही त्रास नाही. ही ट्रिप पण फार सुंदर झाली. राहण्याचं खाण्याचं कसलंही टेन्शन नाही. फॅमिली जाऊ शकता, मैत्रिणी जाऊ शकता, आपल्या घरातले वयोवृद्ध माणसं पण जाऊ शकतात. टेन्शन फ्री राहतं. टूर मॅनेजर खूप चांगले आहेत, त्याच्याबरोबर सगळे सपोर्टिव्ह सिस्टम पण चांगली आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सुशांत. मी कोल्हापूरचा आहे, पण मी पुण्यात जॉबला असतो. मी याची ॲड पाहिली, मग माझ्या मनात इच्छा झाली की बाबा आपण ही अष्टविनायक दर्शनच्या यात्रेसाठी जावं. आणि या यात्रेचं आयोजन खूप सुंदररित्या केलेलं आहे रोहित सरांनी आणि आपल्या परिवहन विभागाने. त्यांचं खूप आभार त्याच्याबद्दल. आणि पुढे भविष्यात अजून अशाच ट्रिप त्याने अरेंज कराव्या आणि लोकांनी पण त्याचा फायदा घ्यावा. आणि खूप सुंदर ट्रिप असल्यामुळे भविष्यात येत राहतील ट्रिप, त्यामुळे त्या लोकांनी फायदा घ्यावा. बऱ्यापैकी प्रवास करून दुपारी 3 वाजता पाली फाटाजवळ हॉटेल सुमनकडे जेवणासाठी थांबलो. येथे देखील उत्कृष्टरित्या पोटभर जेवणाची सोय केली जाते. मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बाबा तू आया. मोरया 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 बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया मोरया मोरया. जेवण करून 30 किलोमीटर प्रवास गाठला बल्लाळेश्वर पाली गणपती स्थानी. भली मोठी गर्दी, त्याचे कारण संकष्टी चतुर्थी. पण गणपती बाप्पाने मात्र योग्य नियोजनामध्ये स्वतःहून दर्शन करून घेतले. गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन. गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन. आमच्या अष्टविनायक गणपती स्थानांमधील शेवटचे गणपती स्थान महड येथील वर्धविनायक. या ठिकाणी देखील भली मोठी गर्दी मिळाली, पण गणपती बाप्पांचे नामस्मरण सुरू होते. गणरायाला स्पर्श करून निवांतपणे दर्शन या मंदिरात झाले. फायनली संपूर्ण अष्टविनायक दर्शन यात्रा प्रवास पूर्ण झालेला आहे. काल सकाळी केली होती ठीक 8 वाजून प्रवासाला सुरुवात, जी आज मी दुसऱ्या दिवशी दिनांक 5 एप्रिल 2026 ठीक रात्री 9:20 पूर्ण झाली. पहिलं गेलो मोरगाव, पुढे थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव. हे गणपती गेले पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक 4 एप्रिल 2026. आणि 5 तारखेला केले पहिलं लेण्याद्री, पुढे मग ओझर, नंतर बल्लाळेश्वर पाली आणि शेवट महडचा वर्धविनायक. तर आपली अष्टविनायकची जी यात्रा आहे तर ती 2 दिवसाची यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपला परतीचा प्रवास सुरू होत आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम या अष्टविनायक यात्रेला आलेल्या तुम्हा सर्व भाविक भक्तांचं सहकार्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. पण आता मी तुमचे आभार मानतो आणि स्वतःसाठी पहिल्यांदा एकदा आपण टाळ्या वाजूया की देवाचं दर्शन हे सहज सोपं होत नसतं. हे आज आपण पाहिलं, त्यात शनिवार रविवार आणि त्यात चतुर्थी होती. त्यामुळे आपल्याला हा जे अनुभव आले की म्हणजे मला माझ्या स्वतःसुद्धा पहिला अनुभव होता की सुट्टी होती आणि चतुर्थी होती आणि खूप गर्दी होती. पण ते बोलतात देव जर का आपल्याला मिळवायचा असेल, पाहायचं असेल, भेटायचं असेल तर सहजासहजी भेट होत नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला आज आलेला आहे. आणि अष्टविनायकची जी यात्रा आहे ती आपली शेवटचा जो महडचा वरदविनायक आहे तिथंसुद्धा प्रत्येकजण म्हणत होतं कसं आपलं दर्शन होईल. पण प्रत्येकाची जी जिद्द आहे, जी विल पॉवर आहे, जी स्पिरिट आहे, त्या सगळ्यांना एकदा मी सलाम करतो. एकदा तुम्हाला स्वतःसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजूया. आणि आपला हा जो परतीचा प्रवास आहे तो परतीचा प्रवास आपण आता सुरू करतोय. माझं नाव रेयांश रेयांश. मी 3रीत आहे. मी शिवाजीनगरवरनं आलेलो आहे. मला खूप मज्जा आली, मी खूप एन्जॉय केलं. थँक्यू. मोरगावपासून केली होती आपल्या अष्टविनायक यात्रेला सुरुवात, जिचा शेवट झाला महड येथील वर्धविनायक गणपती मंदिरापाशी. खरं तर शास्त्राप्रमाणे मोरगावपासून सुरू करत मोरगाव ठिकाणी येऊन संपन्न होते, परंतु वेळेचं बंधन आणि वाढणारा कालावधी या सर्व गोष्टींचं नियोजन करत आपण मात्र महडच्या वरदविनायक या ठिकाणी येऊन
अष्टविनायक यात्रा पूर्ण केली. रात्री 8:30 वाजता निघालो आम्ही मड येथून. बरोबर रात्री 11:15 वाजता आपली बस पोचली छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बसस्थानक या ठिकाणी. सर्व प्रवाशांना टाटा बाय बाय करत मी गाठला परतीचा मुंबईकडे प्रवास. तुमच्यापैकी जे कोणी राहणारे आहेत पुण्यामधून त्यांनी तर आवर्जून एसटी संगीत तीर्थाटन आरामात राहण्याची खाण्याची उत्तम सोयीसुविधा अगदी पाण्याच्या बॉटलीसहित. पण किंमत किती आहे? पुरुषांसाठी 3,500 रुपये, महिला आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 65 ते 75 आहे त्यांना मात्र 3,000 रुपयांमध्ये संपूर्ण यात्रा करता येईल. पण 75 वर्षांहून अधिक जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मात्र फक्त आणि फक्त 2,500 रुपयांमध्ये संपूर्ण हा प्रवास करता येणार. आता हा व्हिडिओ पाहून मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार या भागातल्या लोकांना देखील प्रवास करायचा असेल तर काळजी करू नका. लवकरच आमचे प्रयत्न सुरू आहेत की मुंबई ठाण्यापासून एक नक्की एसटी बस सोबत आपली अष्टविनायक यात्रा होणार, ते सुद्धा मस्तपैकी राहून खाऊन बिंदास. ज्यांना पुण्यावरून अष्टविनायक यात्रा करायची असेल तर नंबर दिलेला आहे शिवाजीनगर आगार प्रमुख आणि आपले टूर मॅनेजर रोहित देंदे सर. मग तुम्हाला अष्टविनायक यात्रा सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. माहिती उपयुक्तेची असेल तर सर्वांना शेअर करा. ज्याने पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा. गजानना